बाळूमामांच्या जयघोषाने बोल्हेगाव दुमदुमले. वाकडे मळ्यात पालखी सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह. बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आणि भंडारा गुलालाच्या उधळणीत बोल्हेगाव येथील वाकडे मळा येथे संत बाळूमामांच्या पालखीचे भव्य आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. संत बाळूमामा पालखी उत्सव समितीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. ढोल ताशांच्या पारंपरिक गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखीचे स्वागत करण्यात आले. मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर भाविकांनी बाळूमामांच्या पादुकांवर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन नगरसेवक कुमारसिंह वाकडे पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी प्रभाग क्रमांक 8 सह बोल्हेगाव, नागापूर आणि सावेडी परिसरातील नागरिकांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी स्वीकृत नगरसेवक बाबासाहेब नागरगोजे यांच्या हस्ते आरती करून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आदमापूरचा राजा रोज एका गावाला भ्रमंती करत राहिला. देवानं जन्म कर्नाटकात घ्यावा, समाधी महाराष्ट्रात घ्यावा. 56 लाख सदसंतांच्या पदस्पर्शना भूमी म्हणजे हा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राचं असं एक तत्व आहे, मेल्यानंतर याची प्रगती, ज्याची कीर्ती या जगाला कळण, यालाच महाराष्ट्र म्हणतात. जोपर्यंत माणसात माणूस आहे तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. जेव्हा माणसातनं माणूस जाईल तेव्हा माणसाला माणसाची किंमत कळणार आहे. आणि देवांचं देखील तेच झालं. देवानं अपाट कष्ट सहन करावं आणि संतांना प्रत्येकाच्या उद्धारासाठी देह काया झिजवावी. तेव्हा देवानं देव धरणी सोडून जावं. तेव्हा देवाची किंमत या देवा सर्वाला कळलेली आहे. दर्शनमध्ये अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.